विद्यार्थी मित्र हो, मागील तासिकेत आपण क्यूब रूट बद्दल माहिती घेतलेली आहे आणि आपण 1 to 10 क्यूब सुद्धा पाठांतर केलेले आहे. 1 to 10 क्यूब सर्वांचे पाठ असणं आवश्यक आहे, ज्याच्यावर आपण 3.3 आज आपण समजून घेणार आहोत. त्याआधी आपण मागची रिव्हिजन करूया. आपण बघितलं होतं की इफ nth रूट ऑफ a इज ऑल्सो रिटन a into a raised to n, nth root of a is equals to also written as a raised to 1 upon n. म्हणजे हे चिन्हांकित स्वरूपात आहे आणि घातांकित स्वरूपात आहे. दोघांचा अर्थ मिनिंग ऑफ बोथ इज अ सेम. दोघं पद्धती माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल 3 raised to 5 is equals to 243. It means 3 raised to 5 is equals to 243. म्हणजे 3चा 5 वेळेस प्रॉडक्ट घेतला, गुणाकार घेतला तर 243 त्याचा प्रॉडक्ट येणार आहे. इन अदर हँड फिफ्थ पॉवर ऑफ 3 इज अ 243 असंही आपण म्हणू शकतो. किंवा आपण फिफ्थ रूट ऑफ 8 इज इक्वल्स टू a असं म्हटलं तर याचा अर्थ असा सुद्धा येईल 8 fifth root of 8. Fifth root of 8 is also written as 8 raised to 1 upon 5. असं सुद्धा लिहू शकतो. समजा इथं स्क्वेअर असेल तर इथं 2 upon 5 येईल. इट मीन्स fifth root of square of 8 is also written is 8 raised to 2 upon 5. याचं वाचन आपण असंही करू शकतो की सेकंड पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 8. इथं जर 3 असेल तर याचा अर्थ असा असेल थर्ड पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 8 किंवा फिफ्थ रूट ऑफ 3 पॉवर ऑफ 8. अशा विविध पद्धतीने आपण या घातांकित संख्या वाचू शकतो. आज आपण एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 3.3 समजून घेत आहोत. एखादा परफेक्ट क्यूब असेल तर त्या क्यूबचं क्यूब रूट कसं काढायचं हे डिवायडेशन मेथडने आपण आज समजून घेत आहोत. परफेक्ट क्यूबचं क्यूब रूट काढणं. प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपण बघत आहोत फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. एक नंबर आपण घेऊया. त्यासाठी फर्स्ट 1728 हा जो नंबर आहे दिस इज द परफेक्ट क्यूब. फाइंड आउट द क्यूब रूट ऑफ द नंबर. या नंबरचं क्यूब रूट काढणं म्हणजे ही संख्या कोणत्या संख्येचा क्यूब आहे ते शोधून काढणं. करिता आपण 1728 ची आपण अवयव घेऊया. अवयव घेताना आपल्याला असं लक्षात येत आहे की इफ युनिट प्लेस इज अ इव्हन नंबर. नीट लक्ष द्या भागाकार कसा आपण करतो, त्याचे अवयव कसे पाडतो आपण. इफ युनिट प्लेस इज 8 देन द होल नंबर इज डिवाइडेड बाय 2. 2 ने त्याला भाग जातोच म्हणून आपण 2 ने त्याला भाग देत आहोत आणि त्याचा दुसरा फॅक्टर काय 2 ने भागल्यावर तो इथे लिहिणार आहोत. जसं 2 8 जा 16, 2 8 जा 16 रिमेनिंग 1. 2 8 16, 2 8 16, 17 मधून 16 गेला 1, टेकिंग 2 द नंबर बिकम्स 12. 2 6 जा 12 and 2 4 जा 8, 2 4 जा 8. म्हणजे आपण हा नंबर कसा मिळवला हे लक्षात आलं. या दोघांचा प्रॉडक्ट ही संख्या आहे. 2 ने याला डिवाइड केल्यावर एवढा नंबर येतो. याचाच उलटा अर्थ या दोघांचा गुणाकार एवढी संख्या आहे. अजून याचे फॅक्टर पडतील मित्र हो. ते पाडण्यासाठी आपण बरोबर खाली बरोबर घेऊया. 2 जसा तसा इंटू जसा तसा. इथं आपल्याला असा एक नंबर घ्यायचा आहे की त्याने याला पूर्ण भाग गेला पाहिजे. आपण मागे बघितलं जर शेवटचं एकक स्थानचा अंक समसंख्या असेल, इफ युनिट प्लेस इज अ इव्हन नंबर देन द नंबर होल नंबर divided by 2
सो 2 ने आपण पुन्हा त्याला डिवाइड करत आहोत. 2 into 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 2 जा 4. ओके, नेक्स्ट स्टेप 2 into येथे सुद्धा युनिट प्लेसला इव्हन नंबर आहे त्यामुळे 2 ने भाग जाईल. 2 into 2 2 जा 4, 2 1 जा 2. हा 4 3 2 आहे. 2 1 जा 2, एक उरला. हा 2 घेतला 12 झाला. 2 6 जा 12. एनी प्रॉब्लेम? नीट लक्ष द्या, ही पद्धत आपण इयत्ता 7वीला शिकलो आहोत. 6th and 7th ला असो आपण ही नीट फॉलो केलेली आहे, समजून घेतलेले, आपल्याला चांगला अंडरस्टँड झालेला आहे. अजून आपण त्याची रिव्हिजनच बघतो आहोत. 2 into 2 into 2 into हे 2 into 2 into 2 into जसं तसं घेतलं आहे. हा 216 जो आहे हा पुन्हा 2च्या पाड्यात येणार आहे, 2च्या टेबलमध्ये येणार आहे. तेव्हा आपण 2 लिहिला. 2 1 जा 2, 2 1 जा 2. इथं 1 ला भाग जात नाही, त्यामुळे काय करू? 2 8 16 करू. 2 8 जा 16 करू. रॉंग. एकदा आपण याला भाग दिला 2 1 जा 2, नंतर गटाने ग्रुपने नंबर घेऊ शकत नाही. आपण एकच अंक घेऊ शकतो. एक जो आहे 1 हा 2 पेक्षा लहान आहे, त्यामुळे याला भाग जाणार नाही. सो 2 0 जा 0. आत्ता हा 1 वर 6 घेतला 16 झाला. 2 8 जा 16. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटेल 2 1 जा 2, 2 8 जा, म्हणजे 216 ला 2 ने भागल्यावर 18 येईल असं बऱ्याच जणांना वाटेल. चुकेल बघा. 18 दुने 18 2 जा 36. आलं का 216? नाही आलं. म्हणजे इथं शून्य घेणं का गरजेचं आहे हे स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना चांगलं माहीत असेल. ओके, नेक्स्ट आहे 2 into 2 into 2 into 2. मित्र हो, हे आपण लक्षात घेतलं की या संख्येखाली संख्या, चिन्हाखाली चिन्ह बरोबर आपण घेतलेलं आहे, जेणेकरून आपली चूक होणार नाही. म्हणजे ते चुका होऊ शकतात. करिता आपण बरोबर खालीच बरोबर घेतलेलं आहे, संख्येखाली संख्या घेतल्या आहे, चिन्हाखाली चिन्ह घेतलेले. ही गोष्ट आपण चांगली पाळलेली आहे. आता ह्या 108च्या वय काढण्यासाठी युनिट प्लेस इज ऑल्सो इव्हन नंबर, सो इट इज ऑल्सो डिवाइडेड बाय 2. सो टेक अ 2. हे 4 2 जसे तसे आहे. याच्यासाठी 2 घेतला. 2 चा टेबल म्हणूया. 2 5 जा 2 5 जा यस 10. 2 4 जा 8 मीन्स 2 into 2 into 2 into 2 into 2. हे जसे तसे घेतले. इंटू याला सुद्धा 2 ने भाग जाणार आहे. 2 into 27. 27 to the 54. 27 दुने 54. बरोबर आहे? यस. आता ही संख्या जशा तशा आहेत. 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. हे 6 टाइम्स आहे. 6 टाइम्स आपण 2 घेतलेला आहे. हा 27 जो आहे तो 3 चा क्यूब आहे. तुम्ही पाठांतर केलेलं आहे. 3 चा क्यूब. 3 into 3 into 3 मीन्स 3 3 जा 9, 9 3 जा 27. एक स्टेप वाढू शकतात तुम्ही. 3 9 जा 27 आणि पुढे पुन्हा स्टेप घेऊन त्या 9चे अजून 3 into 3 पाडू शकतात आहोत. पण जर तुम्हाला तो परफेक्ट क्यूब कोणाचा आहे हे माहीत असेल तर तुम्ही जे घेतलेलं चालेल. आता बघा, हे 2 आहेत, हे 2 आहेत, हे 3 बेस. क्यूब मीन्स 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. क्यूब मीन्स 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. सो 3 3चा आपण एक ग्रुप केला. त्या ग्रुप ऐवजी आपण काय काय घेतलं? या तिघांऐवजी 2 घेतला, याच्याऐवजी 2 घेतला आणि 3 into 3 into 3 3 times to taking only 1 time 3. It means cube root of 1728 is equals to 2 2 जा 4, 4 3 जा 12 means cube root of 1720 is 12. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे. काही शंका असेल तर अजून एक उदाहरण घेऊया आपण. ओके.